राष्ट्रीय ओबीसी महासंघ का 11वां राष्ट्रीय अधिवेशन बेंगलुरु में संपन्न हुआ। इस अधिवेशन में विभिन्न मुद्दों पर चर्चा की गई। इस दौरान कितने प्रस्ताव सर्वसम्मति से पारित किए गए, देखते हैं इस खबर में। राष्ट्रीय ओबीसी महासंघ का 11वां राष्ट्रीय अधिवेशन बेंगलुरु में उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। देश भर से आए हजारों प्रतिनिधियों की उपस्थिति में आयोजित इस अधिवेशन में जातिगत जनगणना, आरक्षण की सुरक्षा, शैक्षणिक एवं आर्थिक सशक्तिकरण सहित ओबीसी समाज के विभिन्न मुद्दों पर चर्चा की गई। इस दौरान कुल 26 महत्वपूर्ण प्रस्ताव सर्वसम्मति से पारित किए गए। अधिवेशन का उद्घाटन कर्नाटक के मुख्यमंत्री DK शिवकुमार के हाथों हुआ। इस अवसर पर उन्होंने कहा, ओबीसी समाज ने देश के निर्माण और विकास में बड़ा योगदान दिया है, इसलिए जातिगत जनगणना समय की जरूरत है और सामाजिक न्याय के लिए यह बेहद आवश्यक है। कांग्रेस नेता राहुल गांधी और पार्टी अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे द्वारा भी जातिगत जनगणना को समर्थन दिए जाने की बात इस अवसर पर कही गई। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का शुभकामना संदेश वाला वीडियो भी अधिवेशन में प्रसारित किया गया। इस अवसर पर मंत्री अतुल सावे, कर्नाटक विधानसभा की उपाध्यक्ष उमाश्री, विधायक परिणय फुगे, अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, सांसद राजेंद्र इटेला, पूर्व मंत्री महादेव जानकर सहित विभिन्न राज्यों के कई गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। कार्यक्रम की अध्यक्षता राष्ट्रीय ओबीसी महासंघ के अध्यक्ष डॉक्टर बबन राव तायवाड़े ने की। महासचिव सचिन राजूरकर सहित राष्ट्रीय कार्यकारिणी के पदाधिकारी उपस्थित रहे। अधिवेशन में जातिगत जनगणना तत्काल लागू करने, आरक्षण की सुरक्षा, शिक्षा एवं रोजगार के अवसर बढ़ाने, आर्थिक विकास, महिला सशक्तिकरण और युवाओं को कौशल प्रशिक्षण देने सहित 26 प्रस्ताव पारित किए गए। ओबीसी समाज के संवैधानिक अधिकारों के लिए संगठित संघर्ष को और तेज करने का संकल्प लेते हुए सामाजिक न्याय और समान अवसर के लिए देशव्यापी जनजागरण अभियान चलाने का निर्णय अधिवेशन में लिया गया। महाराष्ट्रात काही आलेले नाही, हा मंच ओबीसीचा आहे, काही तुमच्या घराला बघून समर्थन आहे पडले का? नाही, काही गट वगैरे पडलेले नाही। मी इथे या अधिवेशनामध्ये आलेलो आहे। सुधाकर अडबले साहेब आपले आमदार ते सुद्धा उपस्थित झालेले आहेत। आता प्रत्येकाचे आपापले कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमानुसार येतात, परंतु काँग्रेसची खरं म्हणजे भूमिका तर ही पहिलेपासून आहे। आमचे सर्वोच्च नेते राहुलजी गांधी यांनी सुद्धा म्हटलं, जिसकी जितकी संख्या भारी उसकी उतकी भागीदारी। आणि म्हणून या देशामध्ये ओबीसींना जर न्याय द्यायचा असेल तर सर्वात पहिले जातनिहाय जनगणना केली पाहिजे। आपल्या देशामध्ये अनेक राज्यांमध्ये पहिला टप्पा जातनिहाय जनगणनेचा झालेला आहे। त्या जनगणनेच्या प्रक्रियेमध्ये ओबीसीचा नकारा नाही आणि म्हणून खरं म्हणजे ओबीसीला जर न्याय देण्याची भूमिका ही केंद्राची आणि राज्य सरकारची जर असेल तर मग त्यांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये ओबीसीचा नकारा त्याच्यामध्ये ऍड केला पाहिजे आणि ओबीसी आणि इतर सुद्धा जातनिहाय जनगणना या देशामध्ये झाली पाहिजे, तरच ओबीसींना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल। आज जे ठराव झाले त्याला काँग्रेसचं समर्थन आहे? काँग्रेसचं पूर्ण समर्थन आहे या ठरावांना। राष्ट्रीय ओबीसी महासंघाने अनेक प्रकारच्या मागण्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत। त्या सर्व मागण्या या न्याय मागण्या आहेत, त्या चांगल्या मागण्या आहेत आणि सर्वोच्च मागणी जी आहे ती हीच आहे की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। हे ठराव भाजपचे नेते आपल्या सरकारपर्यंत, नेत्यांपर्यंत पोहोचवणार, तुम्ही हे ठराव प्रदेशाध्यक्ष आणि राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचवणार आहेत का? निश्चितपणाने आम्ही राहुलजी पर्यंत किंवा प्रदेश काँग्रेसच्या पर्यंत आम्ही या सगळ्या मागण्या पोहोचवणार आहेत आणि काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की या देशामध्ये ओबीसींना न्याय देण्यासाठी ही जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि तीच भूमिका घेऊन आम्ही समोर जाणार आहोत। सहभागी झालेले आहे, जातीय जनगणना व्हायला पाहिजे अशी मागणी तुम्ही बोलत असताना लोकांची होती, अशी आहे तुमच्याकडनं, काय सांगा? नाही बघा, 1931 मध्ये सगळ्यात पहिले जातीनिहाय जनगणना झाली होती आणि त्यानंतर 2011 मध्ये जनगणना झाली, पण त्याचे आकडे कुठे पुढे आणले नाही। पण या देशात ज्यावेळेस माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या देशामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आली, माननीय मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले आणि एक ओबीसी व्यक्ती म्हणून, एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून त्यांनी या ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम सातत्याने केलेलं आहे। आता जनगणनेची सुरुवात झालेली आहे, यामध्ये जातीनिहाय जनगणना ही होणार आहे आणि मला 100% खात्री आहे की जी या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने जी मागणी केलेली आहे की जनगणनेमध्ये, जातीनिहाय जनगणनेमध्ये ओबीसीचा रकाना असला पाहिजे, ते 100% ही मागणी देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी करतील। काल मनोज जरांगेने ज्या प्रकारे भाजप असेल किंवा वेगवेगळ्या मंत्र्यांना धमकावलं, तुम्ही ओबीसी समाजाच्या संपूर्ण घटनेकडे कशा प्रकारे बघताय?
बघा असं आहे की ज्यावेळेस मनोज जरांगेजींनी मराठा समाजासाठी आरक्षण मागितलं त्यावेळेस आम्ही त्यांचं समर्थन केलं होतं, पण त्यांनी मराठा समाजाचा ओबीसी मध्ये आरक्षण मागितलं त्यावेळेस ओबीसी समाजाचा त्याला विरोध आहे. आणि या प्रकारचे असंविधानिक मागणी जरांगे पाटील सातत्याने करतात, त्याला नेहमी राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि ओबीसी समाजाचा विरोध राहणार आहे. आणि त्यांनी मराठा समाजासाठी वेगळं आरक्षण मागितलं त्याचं त्याला काही हरकत नाही, पण मराठा समाज हा ओबीसी नाही. मराठा समाज किंवा कोणतंही आरक्षण हे त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे नसतो, तर तो प्रतिनिधित्व म्हणून तिथे आरक्षण दिलं गेलं असतं. आणि मराठा समाजाला या महाराष्ट्रात आणि मोठ्या प्रमाणात आरक्षण प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. आता ओबीसी मध्ये त्यांनी ही मागणी करू नये. हो, ते जरांगे पाटील जर उपोषणाला बसले तर सरकारच्या दबावाखाली निष्पत्ती आहे का? तुम्ही या संदर्भात ओबीसी नेते म्हणून मुख्यमंत्र्यांकडून बोलायचं आश्वासन द्या. परत आश्वासन घ्यायची गरज नाही. मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला मागच्या वेळेस आश्वस्त केलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्यांच्या शब्दावर ते कायम आहे. आणि मला असं वाटतं या प्रकारचा आता मला जरांगेंचा विषय आता संपलेला आहे. आता जरांगेच्या आंदोलनाला काही धार राहिलेली नाहीये. आणि उद्या जरांगेंनी आमरण उपोषण केलं आणि परत सरकारला वेठीस धरून ओबीसीवरती अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर आम्हीही सगळे इथे उपस्थित सगळे लोक आमरण उपोषण करू. सगळ्यात महत्वाचं मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ क्लिप मध्ये त्यांनी जातीनुसार जनगणनेसाठी आश्वस्त केलेलं आहे ओबीसी समाजाला. तुम्ही काय सांगणार? मी माझ्या भाषणात पण उल्लेख केला की जी मागणी सगळ्यांनी केलेली आहे ती मागणी नक्कीच आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा करून केंद्र शासनाला आम्ही ती मागणी करतो. ओबीसी समाजाच्या ज्या वेगवेगळ्या 28 ठराव त्यांची मंजूर झालेल्या आहे त्याबद्दल सरकार सकारात्मक आहे. 100% महाराष्ट्रातलं सरकार माननीय देवेंद्रच्या नेतृत्वामध्ये त्याच्यामध्ये सकारात्मक आहे. आणि आपण बघितलंही असेल की मागच्या 4 वर्षात 40,000 काढून सगळ्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य करायचं आणि त्या इम्प्लिमेंट करायचा आम्ही प्रयत्न केला. काल मनोज जरांगे असा दावा केला होता की कुठेतरी सरकारकडनं कुणबी प्रमाणपत्र पडताळणीमध्ये मराठा समाजाला डावललं जातं. मात्र मागच्या 20 वर्षातले जे आकडे आलेले आहेत त्यामध्ये असं दिसतं की फक्त अर्धा% जात पडताळणी समितीमध्ये ते अर्ज फेटाळण्यात आले होते त्याचे कागदपत्र नव्हते. ज्यांच्या कागदामध्ये त्रुटी आहे असे ते कागद आहे, बाकी असे कुठले राष्ट्रीय कुठले कागद फेटाळले गेले नव्हते. सर ओबीसी CTV के लिए प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट.